विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना ह्या प्रकरणामध्ये पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. कन्स्ट्रक्शन हा जो भाग आहे नक्की सोपा आहे, बेसिक नॉलेजवर आधारित आहे. त्याचं आता आपण हा प्रॉब्लेम सेट जो आहे सराव संच 4.1 हा जो 4.1 आपण सॉल्व करतो आहे निश्चितपणे चांगला सोपा असा भाग आहे. काही गणितं बघितलात तुम्ही तर दोन ट्रायंगलची नावं वेगळी असतात, तेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर, त्याचा रेशो, त्याचं कॅल्क्युलेशन, आकडेमोड आणि मग सगळ्या बाजू माहिती करून घेतो आपण आणि मग ट्रायंगल करतो. असे दोन ट्रायंगल्स पहिले. त्यात एक ट्रायंगल बघा की एक कॉमन अक्षर असेल, तिथलं सगळं कन्फ्युजन एकदा संपवा. तिथं गोंधळ होता कामा नये. विनाकारणी काही मुलांना तो भाग कठीण आहे असं वाटतो, तसं नसतं. ते कठीणता जोपर्यंत आपण ते जाणून घेत नाही तोपर्यंत ते थोडंसं वाटतं तसं, पण तसं नसतं ते. त्यामुळे ते समजून घेऊया. आता आपण 4.1 मधलं ना परत एकदा आता चौथं गणित घेऊया आपण. हां, आणि चौथं गणित आपण नवीन फ्रेशमध्ये घेऊया. हे ट्रायंगल AMT हा ट्रायंगल सिमिलर असायला पाहिजे. कुणाला बघा बरं, ट्रायंगल AHEला. पुन्हा एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या, कॉमन अक्षर आहे म्हणजे दोन ट्रायंगल डिफरंट काढत बसणार नाही आपण. त्याच्यानंतर इन ट्रायंगल AMTच्या बद्दलची सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. काय दिले बघा तुम्ही, AMTमध्ये AM जो आहे ना तो कितीचा काढायला सांगितलं बघा, 6.3 सेंटीमीटरचा काढा. सेंटीमीटर असं लिहित नाही मी आता. अँगल TAM म्हणजे कोणत्या एका अक्षरानं बाळानो A हा कोण दिला आहे, कितीचा काढायला सांगितलं बघा, 50 डिग्रीचा काढायला सांगितलं, 50 अंशाचा. त्यानंतर 80 हे जे डिस्टन्स आहे ते त्यांना बरोबर पाहिजे, 5.6 cm पाहिजे. आणि पुन्हा काय पाहिजे बघा, AM/AH हा ट्रायंगलचा रेशो पाहिजे 7/5. आणि कन्स्ट्रक्ट ट्रायंगल AHE किंवा हे दोन्ही ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत. AMT पण काढणार आहोत, AHE पण काढणार आहोत. पहिला महत्त्वाचा भाग असा, थोडंसं कालचं पण रिव्हिजन आपल्याला बघायचं आहे. कालच्यामध्ये पुन्हा लक्षात घ्या, काही मुलांच्या पालकांच्या शंका, काही संदेश मॅसेज येत आहेत. आपण अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. एक भाग शाळा सुरू लवकरच होईल, आपण अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत, त्याचा काही विषय नाही. दुसरी गोष्ट, 10वीच्या पालकांना 9वीचा अभ्यासक्रम जरा पटपट पाहिजे झाला आहे, तोही करून घेऊया. 9वीच्या पालकांना 8वीचाही अभ्यासक्रम तोही आपल्याला अभ्यासक्रम पुढं न्यायचा आहे. पण अभ्यासक्रम हा पटपट न संपवता तो जाणून घेऊन समजून घेऊन सोडवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे तो समजून घेऊया. आता दोन ट्रायंगल काढायचे आहेत. आता एक लक्षात घ्या, इथं कॉमन अक्षर आहे म्हणजे दोन डिफरंट काढणार नाही आपण, एकाचमध्ये ते फिगरमध्ये शिफ्ट करणार आहोत. एक झालं. त्यानंतर दिलेला ट्रायंगल कोणता दिला आहे बघा, AMTची सगळी माहिती दिली आहे बघा. AMT आपल्याला काढता येईल पडसी, अगदी ते 7वी 8वीचं काम आहे, तो ट्रायंगल काढता येईल. पण दुसरा जो ट्रायंगल आहे AM/AH, AHही कन्स्ट्रक्ट करायचं आहे आपल्याला आणि तो AMTच्या मध्ये कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता ह्यातला ट्रायंगल मोठा कोणता असणार आणि लहान कोणता असणार, ज्याची साईड मोठी आहे म्हणजे 7 पट आलं पाहिजे आणि हे AH5 आलं पाहिजे. म्हणजे मोठा ट्रायंगल आता दिला आहे, मोठ्या ट्रायंगलच्या आतमध्ये आपल्याला छोटा ट्रायंगल शिफ्ट करायचा आहे. लक्षात घ्या, ते त्यातलं दुसरं समजे होतं, तिथं वेगळा भाग आहे. परत दोन्ही कन्सेप्ट्स परत एकदा समजून घेऊया. इथं बघा, आता समजा आपल्याला हे 2 नंबरचं म्हणजे ॲक्च्युली आपण 3 नंबरला घेतलो, यातलं बुकमधलं तुमच्या 2 नंबरचा प्रॉब्लेम कसा आहे बघा. प्रॉब्लेम कसा आहे बघा ते. हां, इथं मात्र ह्यातला दोन्हीचा डिफरन्स जरा समजला तर आणखीन चांगलं होईल. ह्यातलं दुसरं गणित बरं परत एकदा त्याची रिव्हिजन आपण करून घेणार आहोत. त्रिकोण PQR काढणार आहोत. त्रिकोण PQR हा LTRला सिमिलर असायला पाहिजे. पुन्हा लक्षात घ्या, इथं कसं A आहे तसं इथं A आहे, इथं R आहे तसं इथं R आहे, म्हणजे कॉमन काढायला पाहिजे. ह्याचा विषय नव्हता. ह्या दोन्हीमधला नेमका डिफरन्स जरा लक्षात घ्या आणि म्हणून ॲट अ टाईम ही दोन्ही प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. इथं PQRच्या बाबतीमध्ये इन ट्रायंगल PQR, PQ इज इक्वल टू 4.2, QR PQRचीच बाजू आहे, किती आहे बघा ती 5.4. त्याच्यानंतर PR दिलेलं आहे
हे दिलेलं आहे 4.8. ओके. आणखीन आपल्याला ह्याचा जो रेशो दिला आहे बघा PQ/LT हे दिले 3:4. ह्या दोन्ही ट्रायंगलमधला, ह्या गिव्हनमधला आणि हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. इथं जे PQRचं इन्फॉर्मेशन सगळं दिलं आहे, इथं आपण PQR काढणार आहोत. PQR इथं PQRची समोरची बाजू बघा 3 आहे आणि ह्याची बाजू करस्पॉन्डिंग बाजू 4 आहे. म्हणजे आता लहान ट्रायंगल कोणता, तर ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये लहान दिला होता आणि त्याच्या बाहेर आपल्याला मोठा ट्रायंगल काढायचा होता. इथं नेमका फरक कसा आहे बघा. हे AMTच्या सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, AMT काढणार आहोत. पण AMची जी करस्पॉन्डिंग साईड आहे ती 7 आहे आणि AHEचं आहे त्याची करस्पॉन्डिंग साईड 5 आहे. म्हणजे मोठा ट्रायंगल इथं दिला आहे, इथं छोटा ट्रायंगल दिला होता. म्हणून हे आपण कसं पूर्ण केलं होतं बघा. तसं बरोबर आपल्याला हे दोन्ही अपोजिट, म्हणजे आता कुठला ट्रायंगल दिला हे बघितलं तर आता लक्षात घ्या. इथं छोटा ट्रायंगल दिला होता, त्याच्या बाहेर आपल्याला मोठा काढावा लागला. इथं मोठा ट्रायंगल दिला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला शिफ्ट करायला पाहिजे की आत आपल्याला छोटा ट्रायंगल बनवायला पाहिजे. कन्सेप्ट तीच, पण दिलेली माहिती कशी आहे हे नीट जरा समजून घेऊया. आता हे कसं काढलं होतं आपण, कसं काढलं होतं सांगा. करस्पॉन्डिंग समजून घ्या म्हणजे तुम्हाला ते कळेल की नेमकं हे ह्यातला डिफरन्स कसा आहे. आता हा छोटा ट्रायंगल दिला आहे, हे छोटा कशावरनं बघा. ह्याची संगत साईड 3 आहे म्हणजे छोट्या ट्रायंगलची सगळी माहिती दिलेली आहे. अशा वेळेला आपण कोणती साईड पहिल्यांदा काढली सांगा, कोणती साईड काढायला पाहिजे सांगा बरं पहिल्यांदा. आर अँगल दिला आहे ना, आर हा कॉमन आहे बघा, इथं आर आहे त्यामुळं आरला आपण प्राधान्य देऊया. RP काढूया. कितीचं काढूया सांगा आता. RP हा दिला आहे बघा, RP PR हा काढूया आपण पहिल्यांदा. कितीचा काढूया, 4.8चा काढूया. RP ह्यातला RP हा 4.8चा पण काढूया. त्याच्यानंतर RQ पण काढला तर चालेल, पण मी RP काढतो आता. हे दिसतंय तुम्हाला इथंपर्यंतचा भाग. RP कितीचं काढूया सांगा. हे बघा, हे काढूया 4.8चं काढूया. याच्यानंतर आता काय करूया, R पासून Q हा पॉईंट किती डिस्टन्सवर आहे सांगा. R पासून P हा पॉईंट हा झाला 4.8चा झाला. आता R पासून फिक्स्ड पॉईंट झाला ना, त्याच्यापासूनचं डिस्टन्स लक्षात घेऊया. R पासून हा जो Q आहे RQ हा 5.4चा पाहिजे बघा. यासाठी मी याच्यापेक्षा हे 4.8 होतं माझं, ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घेतो, 5.4चं डिस्टन्स घेतो आणि असा एक चाप मारून घेतो. ओके बाळांनो. त्याच्यानंतर काय करूया बघा. त्याच्यानंतर आपण हा 4.5चा एक मारला. त्यानंतर P पासून ह्या R पासून Q हा किती आहे, 5.4वरती आहे. तसंच P पासून Q हा किती दूर आहे सांगा, 4.2चा एक चाप मारून घेतो बघा. आणि मग आपल्याला हा ट्रायंगल मिळाला की हा अँगल मिळाला ना, हा अँगल मिळाला आपल्याला. आता म्हणजे ट्रायंगल फॉर्म झाला आपल्याला पाहिजे होता तो. बघा हा चाप कितीचा मारला बघा. हे बघा, हा मी कितीचा मारला बघा बरं. हा चाप 5.4चा मारला आहे. हा कितीचा मारला बघा. हे डिस्टन्स P पासून Q पर्यंतचं डिस्टन्स होतं, हे कितीचं मारलं बघा बरं, 4.2चं मारलं. लक्षात घ्या, हा झाला PQR ट्रायंगल झाला. हा लहान ट्रायंगल आपला पूर्ण झाला. आपल्याला काढायचा आहे बघा LTR. आता T आणि R फायनल झाला आहे त्यातला. हा बघा, आपल्याला L आणि Tला आणायचं आहे इथं. आत्ता तुम्ही मला सांगा, L आणि T, LTR हा ट्रायंगल मोठा आहे की PQR मोठा आहे. तर हा ट्रायंगल मोठा येणार, म्हणजे याच्या बाहेर आपल्याला जायला पाहिजे. मग हा एक कोन काढलेला आहे, किरण काढतो मी. हा समजा की 30 अंशचा कोन काढला. हा 30, 40, 50 एखादा लघु कोन काढून घेऊया. हा 30चा हा कोन काढला मी. हा कोन काढला आहे, आता डायरेक्ट कोन काढला आहे. कितीचा आहे ते बघून सांगतो तुम्हाला. मी लघु कोन काढतो.
हा बघा, हा 40 अंशचा कोण काढला. तुम्ही 40चा काढा, 30चा काढा. ह्याच्यानंतर लक्षात घ्या, आपला हा एक भाग लक्षात आला का बघा तुमच्या. आपल्याला अजून 2 बिंदू मिळवायचे आहेत. कोण कोण? आर मिळाला, एल आणि टी मिळवायचे आहेत. ते कुठे येणार? ह्याच्या आत येणार नाही, ह्याच्या बाहेर येणार. पण ह्या दोन्ही साईड्स, हे बघा, ही पण साईड वाढवून घेऊया आणि ही पण साईड अशी वाढवून घेऊया. इथं कुठेतरी त्या आपल्याला साईड्स मिळणार आहेत. पण हा जो लघुकोन आपण काढून ठेवला इथं, हा जो लघुकोन काढला आहे, ह्याच्यावर किती खुणा करून घेऊया? हे बघा, एवढ्या खुणा करून घेऊया. 4 इक्वल 4 इक्वल पार्ट्समध्ये त्याचं विभाजन करण्याचा जो भाग आपण शिकला होता, त्याचं रिव्हिजन कन्सेप्ट्स. हे बघा, 4, मी हे अंदाजे डिस्टन्स घेतो आहे. 4 भाग होतील असे, 1 2 3 आणि 4. 1 2 3 4. आता हा जो भाग आहे की हे पी आरचं हे जे डिस्टन्स आहे, याचं ट्रँगलचं साईड आहे, हे 3च साईड्स इथं आले पाहिजेत. कुठं? 3 डिस्टन्सवरून मी डायरेक्ट एक लाईन मारून घेतो इथं. हे बघा, इथं 3वरनंच का बरं? 3 4 असं होतं ना. 4 हा भाग दुसऱ्या ट्रँगलचा आहे, त्यामुळे हे आपण जॉईन करून घेतो. हे बघा, आता हा जो कोन आला ना, तो मला 4 वरती आणतो. म्हणजे इथं दुसरं एक अक्षर आपल्याला मिळेल. समजा की ते एल अक्षर मिळेल. एल आणि टीला शोधालो आपण. इथं एल मिळूया, इथं वरती टीला तयार करूया आपण. तो मोठा ट्रँगल असणार आहे. ह्याच्यात 3 साईड्स होत्या आणि ह्याच्या बाजूला मात्र, ह्या ट्रँगलच्या वाटण्याला मात्र एल टीसाठी मात्र किती बाजू आली पाहिजे? बरोबर 4 आली पाहिजे. त्यामुळे ही चौथी खूण महत्त्वाची. पण ह्याला इथं लाईन, हे दोन्ही लाईन्सना इथं पॅरलल यायला पाहिजेत. पॅरलल येण्यासाठी इथं हा जो अँगल आहे, इथला अँगल आणि इथला अँगल सेम असला पाहिजे. करस्पॉन्डिंग अँगल सारखे असतील तर त्या लाईन्स पॅरलल असतात. हा बेसिक भाग आहे. हा पूर्वी करस्पॉन्डिंग अँगल, हा जो अँगल आहे ना, तोच अँगल आपल्याला इथं शिफ्ट करायचा आहे. तो अँगल मोजून नाही काढायचा आता. तो हो कॉन्गरंट अँगल जे काढायला शिकलो आपण, हे बघा, हे आणि ह्या 4वरून एक कोन मला इथं आणायचा आहे. ओके. त्यानंतर हे बघा, कॉन्गरंट अँगल कसं आणायचं? हे बघा, करेक्ट, इथून ही करेक्ट असं. आता मला हा सेगमेंट जोडावा लागेल. हा जो आहे ना, हा पॅरललनं मला असा न्यावा लागेल, पॅरलली. आता लक्षात आलं का बघा तुमच्या? हा कोन जेवढा होता तेवढाच हा कोन काढायचा. म्हणजे आता ह्या 2 लाईन पॅरलल झाल्या. आता ह्याचा हा भाग इथे येणार. आता ह्याला आपण नाव देऊन टाकूया. आपल्याला पाहिजे होतं ते कुठला ट्रँगल काढायचं हवं पण? LTR. एल झालं, आर झालं, एल झालं, आर झालं. तर टीचा शोध लावूया. टी ही बाजू आपल्याला पुन्हा ही 5/4 वरती इथं शिफ्ट करून घेऊया. पण हा जो अँगल आहे तोच इथं अँगल आणूया. म्हणजे पुन्हा हे 2 पॅरलल लाईन्स होतील, त्याचा रेशो सेम राहील. ए टेशनर पुन्हा ते सिमिलर पण होतील. बघा कशी अँगलची आणि कोणाची आणि बाजूंचं कसं मिलाप मिळवायचं आहे, यासाठी समरूपता ही कन्सेप्ट नीटपणे समजली पाहिजे. आता परत आपण ना हाच कोन इथं आणतो. बघा मी हा जो कोन आहे, हे बघा, हा कोन इथं शिफ्ट करून घेतो. बघा एवढाच. करेक्ट. जरासं समजून घ्या म्हणजे तुम्हाला ह्याच्याबद्दल टेन्शन येणार नाही. जरा सरावाची गरज आहे तुम्हाला. आणि मग आपण हे जॉईन करून टाकूया. आता हे बघा, हे इथं जे होते ना, हे बघा, हे पॅरलल लाईन्स असं होतं. ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स होत्या. हा जेवढा कोन आहे तेवढाच हा कोन. आणि हे LTRच्या बाबतीत, सॉरी थोडंसं पुढं आलं आहे. ओके, हे असं आहे बघा, LTR. आता सांगा, इथं एल झालं, आर झालं. आता इथं कोणतं अक्षर येणार? टी येणार. हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल झाले. हे 3 साईड्स, हे बाजू ह्याला आलं, याच्यासाठी आल्या 4 बाजू आल्या. आणि हा मोठा ट्रँगल आपल्याला फॉर्म झाला. छोटा ट्रँगल दिला होता, त्याच्या बाहेर आपण हा बाहेरचा ट्रँगल काढला. हा पाठीमागच्या तासाला बघितलेला भाग होता. पण आता बघूया पुढचं. आता इथं मात्र कुठला ट्रँगल दिला आहे बघा. आता हा ट्रँगल दिला आहे बघा. ह्या ट्रँगलचं इन्फॉर्मेशन दिलं आहे. AMT ह्या ट्रँगल दिला आहे आणि त्याची साईड 7 घ्यायला सांगितली आहे. म्हणजे बाहेरचा ट्रँगल आपल्याला दिला आहे मोठा. आता आपल्याला आत ट्रँगल काढायचा आहे. लक्षात आलं? मग इथं ना आपण पहिल्यांदा कोणता रेषाखंड काढूया सांगा? कोणता रेषाखंड काढूया सांगा? ते दिलेलं अँगल काढायला पाहिजे, ए अँगल काढायला पाहिजे ते, बरोबर आहे. त्यानंतर पहिल्यांदा एक साईड्स काढून घेऊया आपण याची. बोला आता ह्या 4th सममध्ये पहिल्यांदा काय काढूया बघा बरं. हा मोठा सेगमेंट काढून घेऊया 6.3चा, तो काढूया. 6.3चा काढून घेऊया.
त्याच्यावरचा अँगलही आपल्याला काढता येईल. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हा AM काढून घेऊया बाळांनो. कितीचा काढूया सांगा? 6.3चा काढला. त्यानंतर काय करणार बाळांनो सांगा? आता काय करूया पाहिजे? इथं लहान त्रिकोण आपण कन्स्ट्रक्ट केला. 3 बाजू त्याला द्यायची होती, 3 दिली. चौथी बाजू ह्याला दिली आपण. चौथा जो भाग होता तो आपल्याला ह्या बाहेरच्या ट्रायंगलसाठी वापरला. आता नेमका फरक बघा. आता मोठा ट्रायंगलचा आपण काढवलोय, त्याच्या आतमध्ये लहान ट्रायंगल काढायचं आपल्याला. आता बाहेर नाही जायचं. आता हे झालं. पुढचं काय करायला पाहिजे सांगा? आता लगेच तुमच्या लक्षात यावं. हे झाल्यानंतर ए दिला आहे बघा. ए हा अँगल दिला आहे. कसा मोजणार? इथं आपण हे घेणार आणि हा कोण बघा 50 अंशाचा पाहिजे आपल्याला. 50 आणि असं मोजणार आपण. 50 अंशाचा कोण झाला. त्यानंतर हा एक रे वाढवून ठेवतो. थोडंसं तुम्हाला ठळक दिसेल अशा रीतीनं हा भाग बघूया. हे बघा की हा जो आहे ना तो असा दिला, हा काढला आपण. ओके. हा कितीचा काढला आहे बघा? 50चा काढला आहे. त्यानंतर काय करायला पाहिजे सांगा? हे झालं, हे झालं. 80 पाहिजे बघा. ए पासून टी हा 5.6चा पाहिजे. ए पासून टी हा आता 5.6 डिस्टन्स कंपासमध्ये घेतो. हे माझं 6.3 आहे. हे माझं 6.3 आहे. 5.8 ह्याच्यापेक्षा कमी घेणार मी आणि इथं मी असा टी बिंदू घेणार. ओके. आता हे जॉईन करून टाकूया. हां, हा ट्रायंगल पहिला, याचे जे काही मार्क्स होते आपल्याला, पहिला ट्रायंगल आपला झाला. पण त्यांनी कन्स्ट्रक्ट हा ट्रायंगल करायला सांगितलं नाही. हे 5वी 6वीचं काम झालं हा ट्रायंगल काढणं. तुम्ही दिलेलं इन्फॉर्मेशन पाहिजे आणि मग आता इथला किती 4 भाग केलतो ना आपण, कारण इथं 3-4 होतं म्हणून 4 भाग केलतो. आता किती भाग करूया? ह्यातला मोठा नंबर्स कोणता आहे बघा? 7 आहे. ह्याचे आपण 7 कॉन्ग्रंट पार्ट करायला पाहिजेत आता. हां, आता इथं एक 30 अंशाचा कोन करूया. 30, 35, 25, 40, 30 अंशाचा कोन करून ठेवतो इथं मी. हां, आणि तो कोन काढूया आता. याच्यावरती आपण किती खुणा करून घेऊया बघा. आता किती खुणा केल्या? इथं किती केल्या होत्या? इथं किती केल्या होत्या बघा? 4 केल्या होत्या. इथं किती करायला पाहिजेत? 7 करायला पाहिजे. हा दिलेला पिक्युअर होता तो लहान त्रिकोण होता. हा फरक घ्या. आता दिलेला त्रिकोण मोठा आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला ट्रायंगल आणायचा आहे. यासाठी आपल्याला याच्यावरती आपण किती खुणा करूया? 7. हे बघा 1, 2 कॉन्ग्रंट पाहिजे. 3, 4, 5, 6 आणि हे 7. हे मला पुढे असून वाढवायला पाहिजे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 हा जो भाग आहे तो ह्या एमच्या वाट्याला आला पाहिजे. एमच्या वाट्याला म्हणजे 7वी खूण आपल्याला ह्याची जोडायला पाहिजे. आता ह्याची 7वी खूण आपण जोडून टाकूया ह्याची. हे बघा 7 भाग कॉन्ग्रंटचे याला आले पाहिजे. हा AMT हा मोठा ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये AHE ए आपला फायनल झाला आहे. एच आणि ई दोघांना आपल्याला आणायचं आहे. ते आणताना त्या एच्या वाट्याला 5 भाग आले पाहिजे. इथं LTच्या भागाला 4 आले पाहिजे होते म्हणून आपण पुढे नेलो बघा. बाहेर नेलो आपण. आत्ता मात्र बाहेर जाणार नाही आपण. आता आपण आत येणार आहोत. आता हाच कोन जो आहे ना, हा जो कोन आहे तो हा जो 7व्या खुणेवर झालेला जो कोन आहे हा मला 5व्या खुणेवर क्रिएट करायचा आहे. हे बघा. यानंतर हे डिस्टन्स शिफ्ट करून घेतो आणि ह्याला पॅरलल अशी असणारी ही लाईन काढतो. दिसते ना सगळ्यांना? हां, ह्याला पॅरलल अशी एक लाईन काढून घेतली. इथे एक पॉईंट येणार. ही पॅरलल लाईन झाली. याला हा आणि हा अँगल सेम असणार. तेवढाच हा जो कोन आहे तो आपण इथं आणूया. म्हणजे ह्याला अशी एक पॅरलल लाईन येईल. आता जेवढा हा कोन होता तेवढाच हा आपण इथं आणला तर ही एक अशी पॅरलल लाईन होईल. लक्षात आलं बघा. म्हणजे हा जो अँगल होता ना हा अँगल आपल्याला इथं आणायला पाहिजे. कुठला कोन? एमवरचा जो कोन आहे तो आपण इथं शिफ्ट करून घेऊया. इथं जो कोन होता तो आपल्याला अशा खुणा करून घेऊया.
आणि परत इथं आपण हे आणून घेऊया. हे तुम्हाला माहिती झालं सगळ्यांना आता कसा अँगल आणायचा असतो तो. झालं. आता मोठा ट्रायंगल दिला होता हा आणि हा सुद्धा कोण आपण सारखा काढणार आहोत, जसं इथं काढलो तसं. मोठा ट्रायंगल दिला होता त्याच्यामध्ये आत लहान ट्रायंगल आला. आता ह्या करस्पॉन्डिंग टेस्टनुसार याच्यानुसार सगळं हे काय झालं सांगा बरं. हे 2 ट्रायंगल सिमिलर तर झालेच, शिवाय त्यांनी दिलेलं रेशोसुद्धा सेम राहणार. 7 भाग मोठ्या ट्रायंगलला गेले आणि 5 भाग छोट्या ट्रायंगलला गेले. बघा हा जो नेमका डिफरन्स आहे ह्या तुमच्या लक्षात आला पाहिजे होता. कधी आत ट्रायंगल काढायचा आहे आणि कधी बाहेर ट्रायंगल काढायचा आहे ह्यासाठी दिलेली इन्फॉर्मेशन मनापासून माहिती असायला पाहिजे. हा जो कोन होता ना तोच अँगल आपण इथं आणला असा. ओके, तो कसा आणला माहिती आहे तुम्हाला. आता त्याच्यानंतर हा भाग, आता तिथं आपण काय नाव देऊया सांगा. आता AM काय नाव देऊया बघा. आता AH आणि E अशी 2 नावं देऊया आणि हा भाग आपण इथं सर्व पूर्ण करून घेऊया. H इथं देऊया, A नंतर काय घेणार H घेणार आणि इथं घेणार E. हे दोन्ही ट्रायंगल फॉर्म झाले. हे पॅरलल लाईन्स ए टेस्ट करस्पॉन्डन्सी हा भाग होता. दुसऱ्या गणितामध्ये छोटा ट्रायंगल दिला होता. हे छोटी संख्या सांगते हा छोटा ट्रायंगल आहे म्हणून आपण तो बाहेर काढावा लागला, हा मोठा ट्रायंगल होता. चौथ्या गणितामध्ये मोठा ट्रायंगल दिला होता, लहान ट्रायंगल काढायचा होता 5व्या भागावरचा म्हणून तो ट्रायंगल आपल्याला आत आणावा लागला. हे एक लवकर कळत नाही मुलांना. ॲट अ टाईम दोन्ही भाग जर तुम्ही बघितलं गेलात असं तर अधिक चांगल्या रीतीने तुम्हाला ते क्लिअर व्हायला मदत होईल मुलांना. ट्रायंगल PQRचा रेशो जो आहे LTRच्या साईडचा जो रेशो आहे तो 3:4 आहे. म्हणजे ह्यातला लहान त्रिकोण कोणता हे ओळखता येणं गरजेचं आहे की हा PQR ट्रायंगल आहे हे दिलं आहे आणि PQR हा लहान आहे आणि म्हणून याच्या वाट्याला 4 भाग येतात म्हणून तो ट्रायंगल आपल्याला बाहेर काढावा लागला. हा मोठा ट्रायंगल कुठला बघा LTR हा बाहेरचा ट्रायंगलाचा मोठा होईल. इथं मात्र ही जी इन्फॉर्मेशन दिली होती ही AMTची दिली होती. AMTची मोठी साईड आहे, 7वा भाग त्याला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला ट्रायंगल आणावा लागला. असं लग बघा, आपण बेसिक ट्रायंगल हा काढला इथं, चौथ्या खुणेवरून आपण दुसरा ट्रायंगल काढला. बाहेर का हे 3:4 ठरलं. इथं बघा, इथं जो मोठा AMTची माहिती सगळी दिली होती तो ट्रायंगल काढला पण त्याच्या वाट्याला 7 भाग जाणार होते पण 5 भाग जाणारा भाग होता म्हणजे तो आत आला म्हणून हे 2 अँगल्स सेम काढले आणि हा ट्रायंगल आपल्याला पूर्ण करता आला. अशा रीतीनं इथंपर्यंतचा भाग आपल्याला हा दिसतोय तुम्हाला सगळा. ट्रायंगल कसे फॉर्म केले, कसे काढले नीट जरा बघितला तर अधिक चांगल्या रीतीनं तुम्हाला ह्याच्यासाठी हे कठीण आहे अवघड आहे असं न म्हणता ते सोपंच आहे पण त्याच्या सरावाची निश्चितपणे तुम्हाला गरज आहे. याची सराव करणं गरजेचं आहे. बघूया आणखीन प्रॉब्लेम सेटमधले आणखीन काही प्रॉब्लेम्स तुमच्या काय शंका ह्यातल्या असतील. थोडंसं वेगळं वाटतं, थोडंसं तरी चॅलेंज हवे ना. गणित विषय शिकतो आपण, गणितामध्ये थोडंसं चॅलेंज पाहिजे. थोडंसं असा हा 4.1 होता. 4.1 नंतर 4.2च्या करता आपण थोडंसं बेसिक भाग बघूया आणि मग आपण 4.2चा बेसिक भागाला सुरुवात करूया जराशी आणि मग पुन्हा आपण पुढच्या तासाच्या वेळेला तो भाग बघून घेऊया. तुम्ही सगळ्यांनी परत एकदा 4.1 एक्झरसाईज सॉल्व्ह करून घ्या. अजून काय एखाद्या वेळेला लागलं तर ह्याचं कन्स्ट्रक्शनचा भाग तुम्हाला अजून काय वाटलं तर तोही भाग आपण पूर्ण करूया. कशा पॅरलल लाईन काढायच्या, का इक्वल रेशो काढायचा, ह्यासाठी कन्स्ट्रक्शन वाटत सोपं असलं वाटायला पाहिजे सगळ्यांना पण ह्याचा बेस अतिशय सुंदर आहे. म्हणजे ए टेस्टनं 2 सिमिलर कधी 2 अँगलच्या साईड्स रेशो इक्वल असतात, अँगल्स का सेम काढायला पाहिजेत, ए टेस्ट म्हणजे काय, सिमिलर ट्रायंगलचा खरा अर्थानं अर्थ या गोष्टीमध्ये समजतो. इथं नॉलेजचं आहे आणि नॉलेज हे पहिल्या टॉपिकच्या सिमिलॅरिटीचं नॉलेज घ्यावं आपण. ए टेस्टनं अँगल तर सेम यायलाच पाहिजेत, त्यासाठी पॅरलल लाईन्स ही कन्सेप्ट पाहिजे. 2 समांतर रेषा एका छेदिकेने छेदल्या असता निर्माण होणारे संगत कोन इकडे वस्तू त्या रेषा समांतर असायला पाहिजेत, त्यामुळे ते कोन सारखे येणार, त्यामुळे ए टेस्टनं सिमिलर होणार. हा भाग जो आहे तो केवळ पाठ न करता हा प्रत्यक्ष अप्लाय करायचा आहे. त्यामुळं हे कठीण नक्की नाही पण समजून घ्यायचा भाग आहे. एवढं सोपं समजू नका. एवढं सोपं समजू नका म्हणजे की जो मूळचा बेसिक भाग आहे तो विसरू नका. सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय हे नीट लक्षात घ्या. या धड्याच्या अभ्यासामुळं आपल्याला पहिलं प्रकरणसुद्धा अतिशय चांगल्या रीतीने क्लिअर होणार आहे. ए टेस्ट म्हणजे काय,
सिमिलर लाईन दोन रेषांना आपण नुसताच म्हणतोय दोन समांतर रेषांना एका छेदिकेंच्या असता निर्माण होणारे विक्रम कोण संगत कोण एकरूप असतात, पण ते खरोखर एकरूप असल्यामुळे ते समांतरता कशी दिसते ती नीट बघा. ह्याच्या तिरक्या वगैरे रेषा तुमच्या दिसणार नाही. पुढच्या भागामध्ये आपण टँजंट फॉर्म शिकणार आहे. टँजंटचा एक बेसिक भाग आपण सुरू करूया आजच्या दिवसाला. एखाद्या टँजंट कसं काढायचं. आता टँजंट अंदाजे एक वर्तुळ काढलं आणि तिथं कुठेतरी परपेंडिक्युलर लाईन काढलं असं नाही करायचं. आता कन्स्ट्रक्शनचा भाग आहे. समजा 3.5 सेमीचा एक सर्कल काढा आणि त्या सर्कलला तुम्ही त्या सर्कलला एक टँजंट काढा असा प्रश्न आल्यानंतर आता कन्स्ट्रक्शनचा भाग जेव्हा काढतो तेव्हा अंदाजे रेषा ओढायच्या नाही आहेत ते. आणि दुसरा महत्त्वाचा भाग इथलं, ह्या कन्स्ट्रक्शन लेसनवरच्या कुठल्याही सबमधल्या कुठल्याही चाप खोडायचे नाहीत. ते चाप दिसले पाहिजेत. ते बरोबर दिसत नाही म्हणून खोडून टाकलात तरी तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. सर्कल काढताना सुद्धा कन्स्ट्रक्शनमधलं सर्कल काढत असताना अंदाजे नका काढू. तुम्ही हातानं नका काढू, नाण्यानं नका काढू. एक दिलेली त्रिज्या आहे ना, त्या त्रिज्येच्या वरचं सर्कल कंपासचा वापर करूनच करेक्टली सर्कल आपल्याला काढायचं आहे. सर्कल, ह्या सर्कलवरती एखादा पॉईंट पी घ्या सर्कलवरती आणि त्यातून जाणारे टँजंट काढा. ह्या सर्कलच्या टँजंटच्या बाबतीमध्ये बराचसाच डिटेलमध्ये अभ्यास याच्यामध्ये होणार आहे. निश्चितपणे सर्कलच्या आतमध्ये बिंदू आहे आणि टँजंट काढायला सांगितली, काढता येईल का? सर्कलच्या आतमधल्या बिंदूतून टँजंट काढता येणार नाही. सर्कलच्या बाहेर बिंदू घेतला तरी टँजंट काढता येतील, त्या दोन काढता येतील. त्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला शिकायचं आहे. आणि या पी टेक O is origin and take P any point on that circle and draw a tangent to that circle. त्या वर्तुळाच्या परिघावरती कुठेही एक P बिंदू घ्या आणि तुम्ही जाणारी त्याला काय काढा की टँजंट काढा. ह्या प्रश्न सोडत असताना आपल्याला लक्षात काय घेतलं पाहिजे बघा, हे सेंटर आहे आणि हा पॉईंट आहे, यातून जाणारी मला एक टँजंट काढायची आहे. नक्की लक्षात घ्या, एक लाईन अशी इथं काढणार नाही किंवा आत काढणार नाही, ती पीमधूनच जायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही सर्कल ह्या लेसनमध्ये शिकला होता, कन्स्ट्रक्शन हा चौथा धडा असला तरी ह्याचं रिलेशन दुसऱ्या धड्याबरोबर आहे पहिल्या धड्याबरोबर कसं बघितलं, सिमिलॅरिटी किती पक्की पाहिजे, किती चांगल्या इथं समजायला पाहिजे. त्याच्यासाठी असणाऱ्या पॅरलल लाईनचा कन्सेप्ट आपल्याला नीटपणे समजायला पाहिजे. तसं हा चौथा धडा जरी असला तरी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ह्या तीनही धड्यांशी ते संलग्न आहे आणि तो जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला सांगा, टँजंट ही रॅडियसला OP ही रॅडियस आहे आणि टँजंट रॅडियसला कसे असते. एक थेरम आपण लर्न केला होता, टँजंट परपेंडिक्युलर टू द रॅडियस. आता तुमच्या मनात हे चालू झालं पाहिजे, मला एक परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे पीमधून जाणारी. आता परपेंडिक्युलर लाईन काढत असताना हे समजा इथं O आहे आणि पीमधून जाणारी परपेंडिक्युलर लाईन आहे, पीमधून जाणारी परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. ती परपेंडिक्युलर लाईन कशी काढायची असते, हा बेसिक भाग आपण पहिल्या तासाच्या वेळेला बघितला. कशी काढायची असते सांगा, कशी काढायची असते असंही समजून घ्यायला पाहिजे तुम्हाला. पीमधून जाणारी परपेंडिक्युलर लाईन कशी काढायची, तर पीच्या दोन्ही बाजूला अशा खुणा करून घ्यायच्या इक्वल डिस्टन्सवरच्या, समान अंतरावरच्या. एवढंच घ्या किंवा ह्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि मग तुम्ही खाली आणि वरती चाप मारून घ्या. हा त्याचा बेसिक भाग आहे, हा आपला बेसिक भाग आहे. हे असं करा आणि मग हे तुम्ही अशी एक लाईन काढा, ती लाईन म्हणजे याला परपेंडिक्युलर असणार आहे. टँजंट ही सर्कलच्या पॉईंटला परपेंडिक्युलर असते. मला पीमधून हे भाग करायचा आहे. मग तुमच्या लक्षात असं क्लिक झालं पाहिजे की नाही आहे, मला एक परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे आणि ही परपेंडिक्युलर लाईन ह्या पी बिंदूतून जाणारी काढायची आहे. मग ह्याच्यासाठी मला काय शिकलो होतो बेसिक भाग मी. आता तुम्हाला फक्त ते पी पॉईंटच दिसला पाहिजे आणि त्याच्यामधून जाणारी परपेंडिक्युलर लाईन काढण्यासाठी पीच्या इक्वल डिस्टन्सवरती किती अंतर घेऊन विचारू नका, सोयीस्कर. ही रॅडियसपेक्षा जास्ती पण घेऊ नका, म्हणजे हे तुम्हाला सापडणार नाही कुठल्या रेषेवर आलं ते. हे रॅडियसपेक्षा कमी डिस्टन्सवरती इक्वल डिस्टन्सच्या दोन खुणा केल्या, एवढंच अंतर घ्या किंवा ह्याच्या निम्म्यापेक्षा जास्त घ्या. का असं विचारा की कमी असेल तर ते चाप छेदणार नाहीत, ह्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेऊया किंवा एवढंच अंतर घेतो मी. आणि या एका खुणेपासून आपल्याला वरच्या बाजूला चाप मारावे लागतील आणि इथंही चाप मारावे लागतील. हे बघा, असेच चाप मारून घ्यावे लागतील, असेच चाप मारून घ्यावे लागतील. चाप दिसतात का बघा तुम्हाला, चाप हे 4 चाप आपण कशी मारले बघा. हे बघा, इथून आपण चाप मारले, हे इक्वल डिस्टन्सवरती घेतलं, एवढंच अंतर कंपासमध्ये घेतलं किंवा निम्म्यापेक्षा जास्त. हे बघा, असा एक चाप आला,
दुसरा चाप असा आला आहे बघा, इथं खाली एक आला आहे बघा असा आणि असा आला आहे बघा. हे चारही चाप जेव्हा तुम्ही जोडणार आहात तेव्हा काय होणार आहे बघा. आता हे चाप जोडताना काय होणार आहे सांगा. हे आणि हे असं जोडत चला, असं ह्या सर्कलमध्ये पण हे चाप जेव्हा तुम्ही जोडाल तेव्हा ह्यातून जाणारी एक रेषा मिळेल आणि ती परपेंडिक्युलर असेल आणि म्हणून त्याला टँजंट म्हणतात. असा हा भाग आहे. तुम्ही प्रत्यक्ष हा भाग आपण सॉल्व करत असताना आपण निश्चितपणे बघूया. अशी ही टँजंट असते. एकाच पॉईंटमधून जाणारी परपेंडिक्युलर लाईनचा जो भाग होता तो आपल्याला काढायचा आहे. अशी एक लाईन काढणार आहे, ती त्याला परपेंडिक्युलर मिळणार आहे. असं टँजंटच्या बाबतीमधला भाग आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे पूर्ण करूया. आजचा सराव म्हणजे तुम्ही 4.1मध्ये प्रॉब्लेम सॉल्व करा. त्यातलं कुठलं गणित अजून पाहिजे असेल तर मला तुम्ही जरूर सांगा. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला बाळा विसरू नका. आमचा आनंद वाढवा. तुम्ही चॅनल आमचं सबस्क्राईब करून घ्या. 10वीबरोबर 9वीचेही सर्व लेसन्स बघत राहा. पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांना पालक तुमच्याच फोनवरती आमचे विद्यार्थी शिकतायत आणि फोनची उपलब्धता करून द्या. मुलं अभ्यास करतात का जरूर बघा. आपण संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. ओके, पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे लवकरच भेटूया.